सर्वांना नमस्कार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेलसर आणि माळशिरसच्या जिल्हा परिषद गट, बेलसर पंचायत समिती गण आणि माळशिरस पंचायत समिती गण या गणामधील युवक उमेदवार, इच्छुक उमेदवार आणि याच मतदारसंघातील एकतपूर मुंजवडी या गावातील विद्यमान उपसरपंच तुषारजी झुरंगे हे आपल्या सोबत आहेत. तुषारजी, स्वागत आहे आपलं. नमस्कार. खरं तर आपण सध्या एकतपूर मुंजवडी या गावच्या उपसरपंच पदावर काम करत आहात. तर आपण अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक संस्थांबरोबर समाजातील अनेक सामाजिक उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला आहे. आपल्या या सामाजिक कामाची दखल घेत आपल्याला ही संधी मिळाली का? आणि खरं तर गावचं राजकारण ते आता तालुक्याचं राजकारण हे समीकरण कसं आहे, काय सांगाल? नमस्कार. मी तुषार झुरंगे. खरं तर गावच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेण्याचं कारण म्हणजे लोकांचाच आग्रह होता, की लोकांनीच ठरवलं की आपल्यातील गावातील एक युवक की ज्याला गावाविषयी तळमळ आहे आणि कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्याला गावच्या विकास कामामध्ये काहीतरी करण्याची धमक आणि ताकद आहे. एक जिद्द प्रेरणा आहे, की घेऊन तो आपल्या गावासाठी काहीतरी योगदान देऊ शकतो असं ग्रामस्थांकडून आणि मी देखील सामाजिक कार्यात गेले अनेक वर्ष काम करत असल्यामुळे मलाही वाटत होतं. त्याच्यामुळे गावच्या राजकारणामध्ये आलो आणि गावचं राजकारण करत असताना राजकारणापेक्षा समाजकारणावरती सर्वात जास्त भर दिला. म्हणजे आज गावात तुम्ही पाहताल, की गावातील सर्व सुखसुविधांनी युक्त असं आम्ही एकतपूर मुंजवडी आमचं गाव तयार केलेलं आहे. आणि यामुळेच खरं तर आपण देखील या समाजाचं काहीतरी देणे लागतो आणि ज्या पद्धतीने आपण सामाजिक कार्यात काम करतोय, त्याच पद्धतीने राजकारणात येऊन देखील आपण या समाजासाठी काहीतरी करू शकतो. या जिद्दीसाठी राजकारणात आलो आणि गावच्या विकास कामांसाठी विशेषतः राजकारणात यावं लागलं. खरं तर आपण आता पंचायत समिती या निवडणुकीसाठी इच्छुक आहात. पण ही निवडणूक आपण कोणत्या पक्षाकडून लढवणार आहात का अपक्ष लढवणार आहात? असं कोणत्या पक्षाशी आपली चर्चा झाली आहे का? काय सांगाल? खरं तर पंचायत समितीची निवडणूक का लढायची? हा डोळ्यासमोर ज्यावेळेस खरं तर प्रश्न आला, तर पाहिलं की आपण गावामध्ये काम करतोय. आपल्या गावाचा विकास करतोय. परंतु आजूबाजूच्या गावांचा विकास पाहता त्या तुलनेत त्या गावांचा विकास झालाय का नाही? हे थोडंसं पाहण्यासाठी पाहिलं तर अनेक अशा गोष्टी आहेत, की ज्या अनेक गावांमध्ये ज्या बेसिक गरजा आहेत, त्या देखील पूर्ण झाल्या नाही. आज तुम्ही एकतपूर मुंजवडीमध्ये जर पाहाल, तर एकतपूर मुंजवडीमध्ये तुम्हाला रस्ते पहा, त्याच्यानंतर दिवे पहा. त्याच्यानंतर आम्ही गावाच्या पाण्याचा प्रश्न जाणून साधारणतः 1,40,00,00,000 रुपयांचं एक तळ, की ज्या पद्धतीने आपण शेततळ करतो, त्यासाठी गावच्या पाण्यासाठी आम्ही एक तळ उभारलं आणि त्या तळ्यातून जरी दुष्काळ पडला, तरी 5 ते 6 महिने गावाला पाण्याची कुठलीही कमतरता होणार नाही, अशा पद्धतीचं तळ उभारलं. आज संपूर्ण गावामध्ये सीसीटीव्ही आहे. स्पीड ब्रेकर सारख्या गोष्टी आहेत. गावाचा नैसर्गिक वसा आणि वारसा जपण्यासाठी 100 ते 100 पेक्षा जास्त एकत्रित झाडं लावण्यासाठी मातृ-पितृ छायावन नावाची संकल्पना आम्ही केली. गावामध्ये नियमित अभ्यासिका चालते. आत्ता लगेचच आम्ही विद्यार्थ्यांसाठी म्हणजे सर्व युवकांसाठी क्रीडांगण बनवण्यासाठी एक भव्य असं टर्फ की जे पुरंदर तालुक्यात काहीच ठिकाणी आहे. असं टर्फ देखील आम्ही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून, CSRच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करण्याचा आपला मानस लगेचच सुरू आहे. याच्यामुळे हा विकास पाहता जो आपण आपल्या गावाचा विकास करतोय, तो इतर गावांचा करण्यासाठी राजकारणात यायचं. यामध्ये जर पक्षाचं तुम्ही म्हणताल, की कुठल्या पक्षाकडे तिकिटाची मागणी केली आहे का किंवा काय? तर मला एक खात्री आहे, मी एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा लहानपणापासूनचा स्वयंसेवक आहे. विविध सामाजिक संघटनांच्या चळवळींसोबत मी कनेक्ट आहे. ज्या पद्धतीने आता तुम्ही पाहताल, की पुणे महानगरपालिकेमध्ये पर्वती मतदारसंघात एका 22 वर्षाच्या युवतीला अचानक भारतीय जनता पार्टीचा फोन येतो, की तुम्ही या पर्वती मतदारसंघातून उमेदवार आहात. त्या पद्धतीने मलाही खात्री आहे, की एक शाश्वत पक्ष ज्यांना युवकांची आणि कार्याची आवड आहे, असा कुठलाही एक पक्ष मला आता उमेदवारी देतो. यापूर्वी अनेक पक्षांची विचारणा देखील झालेली आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण लोकांसाठी ही राजकारणाच्या माध्यमातील ही पंचायत समितीची निवडणूक लढायची, असा माझा निर्धार ठाम आहे. खरं तर ह्या मतदारसंघात म्हणजे बेलसर आणि माळशिरस हा जिल्हा परिषद गट आहे. या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल, या निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवार देखील रिंगणात आहेत. अनेक नावं या रिंगणामध्ये निवडणुकीत समोर येत आहेत.
मात्र या हाय व्होल्टेज मतदारसंघ होत आहे असं सगळीकडे चर्चा आहे. त्याच्यामध्ये अनेक इच्छुक उमेदवार असताना आपल्याला संधी मिळेल का? काय सांगाल? सध्या बेलसर माळशिरस गणाकडे संपूर्ण पुरंदर तालुका तुकाराम महाराजांची फार एक ओळ त्या दृष्टीने पाहतो, की धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. म्हणजे फक्त पैसे पाणी किंवा पैशासाठी राजकारण किंवा पैसे घेऊन राजकारण असं सध्या आमच्या गाण्याचं वातावरण तुम्ही पाहता. म्हणजे प्रत्येक जण ज्या उमेदवाराकडे जास्तीचे पैसे आहेत किंवा जो आता सध्या जास्त खर्च करू शकतो अशा उमेदवारांकडे एका बाजूला पाहिलं जाते. मात्र जनतेचा तसा कुठलाही निर्धार नाहीये. जनता एकच म्हणते, की जो व्यक्ती की जो आपण एक नेता म्हणून त्याला आपण नेतोय, की जो सर्वांना सोबत नेणारा असावा आणि आपल्या सोबत तारणारा असावा. असा नेता किंवा असा लोकप्रतिनिधी निवडण्याची लोकांची तळमळ आहे आणि मी पूर्ण मतदारसंघात फिरलोय. पाहिलं, की लोकं म्हणतायत, की बऱ्याच वेळा जे आमचे प्रश्न आहेत, जर आम्ही कुठलाही नेता निवडताना, तो त्याच्या घरापर्यंत न पोहोचता त्याच्या बंगल्याच्या गेटवरती येऊनच अडतो. त्यामुळे लोकं देखील जरी हे मोठमोठे नेते असले, विशेषतः ही मातीच लढाईची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली लढाई याच बेलसर खळद पंचक्रोशीच्या भागात घडली. त्याच्यामुळे लढाई करावी लागेल का तर करावी लागेल. प्रस्थापितांच्या विरोधात जावं लागेल का तर जावं लागेल. मात्र फक्त विकास हाच केंद्रबिंदू ठेवून राजकारणामध्ये यायचं असं मी ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे जरी अनेक लोक राजकारणात असले, तरी मला देखील अनेक राजकीय लोकांचा मुख्यतः मतदारांचा सपोर्ट आहे. त्याच्यामुळं मी कुठेही न डगमगता ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. खरं तर आपण ज्या गावामध्ये राहता, ज्या गावाचं उपसरपंच पदावर काम करता, नेतृत्व करता, ते एकतपूर मुंजवडी गाव आणि सध्या या भागातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न ज्वलंत विषय आहे पुरंदरची विमानतळ. गेल्या अनेक वर्षे हा पुरंदरची विमानतळ हा प्रकल्प या ठिकाणी येऊ घातलाय. नेमकी आपली भूमिका काय आहे आणि या संदर्भात काय सांगाल? पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ असो किंवा विकासाबाबतचा कुठलाही प्रकल्प असो, ज्यावेळी प्रत्येक शेतकऱ्याला किंवा बाधित शेतकऱ्याला विश्वासात घेतलं जात नाही, तोपर्यंत कुठलाही प्रकल्प करू नये अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. म्हणजे आज जरी माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत मीटिंग झाली किंवा हा प्रकल्पाचा जो पूर्ण विस्तार आहे, तो सुरू असला, तरी जोपर्यंत शेतकरी त्याची भूमिका, वस्तुस्थिती, त्याच्या अपेक्षा ह्या सर्व जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत कुठलाही प्रकल्प त्या शेतकऱ्यावर लादला जाऊ नये, अशी माझी ठाम भूमिका आहे आणि मी कायम शेतकऱ्यांच्याच सोबत आहे. इथून पाठीमागे आहे आणि पाठीमागे इथून पुढेही 100% त्यांच्या सोबत राहील. कारण मी कुठल्याही प्रक्रियेतून वगळलो नाही. म्हणजे 2018 सालीचा मोर्चा असेल, त्यावेळी देखील मी मोर्चात सहभागी होतो. आत्ताचे ही जी मोर्चे झाले, दंगली झाली, मी त्यावेळी कुठलाही विचार केला नाही, की आपलं आपलं अजून करिअर आहे, पुढचं एज्युकेशन आहे, आपल्यावरती गुन्हे होतील किंवा यामुळे कुठेही पळ न काढून घेता मी प्रत्येक आंदोलनात तुम्ही पहा, प्रत्येक आंदोलनात तुषार जोरंगे तुम्हाला दिसेल, उपोषणात तुषार जोरंगे तुम्हाला दिसेल, प्रत्येक बैठकीत तुषार जोरंगे दिसेल. हे कशासाठी? तर शेतकऱ्यांनी जर आपल्याला संधी दिली की शेतकऱ्यांचे विचार प्रशासनापर्यंत पोहोचवण्याची, त्यासाठी जो शेतकऱ्यांचा मुद्दा असेल, जो शेतकऱ्यांचा विचार असेल, त्या विचाराला सोबत घेऊनच कुठलाही प्रकल्प करावा. खरं तर विमानतळ प्रकल्प आल्यानंतर अशी तालुक्यामध्ये चर्चा आहे, की या 7 गावं असतील किंवा या 7 गावांच्या आसपासचा जो परिसर असेल, या परिसरामध्ये या जवळच्याच लोकांनी याच ठिकाणी खरेदी विक्रीचे व्यवहार देखील केले आहेत, असे सामान्य मतदारांमध्ये चर्चा आहे. याबद्दल नेमकं वास्तव काय आहे? झालंय काय, बऱ्याच शेतकऱ्यांची दिशाभूल करून विमानतळाचं एक भूत डोक्यावरती घालून जमिनी बळकवण्याचा 100% प्रयत्न झाला. काही बनावट दस्त देखील झालेत. आपण जर याची चौकशी केली, आमची तर इच्छा अशी आहे, की माननीय महसूल मंत्र्यांनी या 7 गावातील अनेक व्यवहार तपासावेत. अनेक गैरव्यवहार म्हणजे व्यक्ती उपस्थित नसताना देखील अनेक व्यवहार या ठिकाणी झाले. त्याच्यावरती कारवाई करण्याची सुरू आहे. अनेक ठिकाणी कुळ कायद्याच्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न काही पुढाऱ्यांनी केलेला आहे. अशा विविध गोष्टी आहेत. कर्ज प्रकरणं आहेत. अशा विविध गोष्टी आहेत, की ज्याच्यामुळे मूळच्या शेतकऱ्याला प्रचंड त्रास झालाय. माझी खरं तर प्रशासनाला विनंती आहे, तसं आम्ही पत्रावर देखील करणार आहे, की या 7 गावामध्ये जे काही चुकीचे दस्त, चुकीचे व्यवहार होत आहेत, शेतकऱ्यांना लुटलं जातंय आणि हे लुटण्यापाठीमागे नक्की कुणाचा हात आहे, हे देखील तपासणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण हे जर कुठं थांबलं नाही, तर नंतरच्या काळात इतर कुठल्याही विकास कामांमध्ये तालुक्यातील हे सर्व जे आत्ता शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खात आहेत, हे जर थांबले नाहीत, तर शेतकरी हा भरकटला जाईल आणि भरडला जाईल. त्यामुळे याची चौकशी होणं फार गरजेचं आहे. तुषार जे तुम्ही म्हणताय, की या क्षेत्रामध्ये
अनेक खरेदी विक्रीचे व्यवहार झाले, जे चुकीच्या पद्धतीने केले गेले. या सर्व ह्याच्यामध्ये राजकीय क्षेत्रातील व्यक्ती आहेत की सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती आहेत, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? खरं तर हे जे कोणी करत आहे, एक स्पेसिफिक गट आहे, की जो गट हा सर्व शेतकऱ्यांना दिशाभूल करून जमिनी लाटण्याचा प्रयत्न करतोय. या या संपूर्ण गटावरती एका नेत्याचं किंवा 1-2 नेत्यांचं वर्चस्व असल्याचं आम्हाला 100% वाटतं आणि या संदर्भात चौकशी केल्याअंती आपल्याला ते कळेलच आणि आम्ही त्यासाठीच सर्व संघर्ष समिती असेल, सर्व बाधित शेतकरी आहोत. हे सर्वजण यासाठी देखील प्रयत्न करत आहोत, की हे सगळं नक्की करतंय कोण आणि हे कुठल्या राजकीय स्वार्थापोटी चाललंय? हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण इथून पाठीमागच्या या गणातील सर्व निवडणुका फक्त विमानतळ या मुद्द्यांवरती आणि शेतकऱ्यांना भरकटून फक्त मत घेऊन केल्या गेल्या. मात्र शेतकऱ्याला विश्वासात कुठेही या राजकीय नेत्यांनी घेतलेलं दिसत नाही. त्याच्यामुळे याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण सक्रिय आहोत. खरं तर शेतकरी म्हणतात की आम्ही जमीन देणार नाही. शेतकऱ्यांचा जमीन देण्यासाठी विरोध आहे. पण तरी देखील मुख्यमंत्र्यांपर्यंत ह्या सर्व बैठका गेल्या. मूळचं शेतकऱ्यांनी जी आतापर्यंत संमती दिलेली आहे, ती संमती भूसंपादनासाठी नव्हे, तर मोजणीसाठी संमती दिलेली आहे आणि मोजणी पूर्ण झालेली आहे. मात्र अजूनही बऱ्याचशा घटकांनी, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी संमती दिलेली नाही. त्यांची देखील विचारधारा काय आहे किंवा संमती दिलेल्या लोकांची देखील त्यांची देखील विचारधारा काय आहे, त्यांचं मत काय आहे? ह्या सर्व गोष्टी एकत्रित बसून प्रशासनाशी चर्चा करून ठरवल्यानंतरच इथून पुढच्या सगळ्या गोष्टी होतील आणि त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. खरं तर आतापर्यंत मतदारसंघात पाहिलं तर तेवढा विकास झाला नाही जेवढा व्हायला पाहिजे होता. मतदारसंघातील विकास कामांची परिस्थिती काय आहे आणि नेमकं आपलं धोरण काय असणार आहे विकास कामांबद्दल, ज्या अनुषंगाने आपण राजकारणात म्हणजे पुढील राजकारणामध्ये सक्रिय झाला आहात? मी यापूर्वीही बोलताना अनेक वेळा सांगितलं, की मतदारसंघात जेवढा पाहिजे तेवढा विकास पूर्णतः झालेला नाही. म्हणजे वाईट वाटतं, की ज्या महात्मा फुलेंनी संपूर्ण जगाला शिक्षणाचा वसा आणि वारसा दिला. ज्यांनी शिक्षणाचा जो एक ट्रॅक आहे, एक रस्ता आहे आणि ज्या सावित्रीबाई फुलेंनी हा ट्रॅक महिलांपर्यंत, हा रस्ता महिलांपर्यंत पोहोचवला. आज त्यांच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची परिस्थिती तुम्ही पहा. प्रचंड भयानक परिस्थिती आहे. आज तेथील फुले पाटी येथे स्मशानभूमी नावाचा प्रकार तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे नदीच्या किनारी अंत्यविधी होतात. अशा बरेचसे प्रश्न मतदारसंघात आहेत. आज बेलसर माळशिरस गंज जर तुम्ही पाहिला, मला वाटतं साहेब, शेठ तुमचं नेटवर्क पूर्ण तालुक्यात पोहोचलं असेल. मात्र आपल्या गणातील एका गावात साधं फोनचं नेटवर्क रिसेपिसेमध्ये तुम्ही जा, साधं फोनचं नेटवर्क पोहोचलं नाही. अशा बेसिक ज्या गोष्टी आहेत, या गोष्टींवरती ना आजपर्यंत कधी आवाज उठवला गेला, ना आजपर्यंत शेतकऱ्यांशी किंवा ग्रामस्थांशी, ग्रामपंचायतीशी चर्चा केली गेली. फक्त निवडणुका आल्या की एकत्रित यायचं, लोकांना काहीतरी आमिष दाखवून एकत्र करायचं. कुठल्यातरी गटाला एकत्र करून मतदान मागायचं हे चालू आहे. विकास कामांच्या बाबतीत पाण्याचा प्रश्न भयंकर आहे. मी यापूर्वी बोलताना अनेक वेळा सांगितलंय, की बेसिक नीड जी पाणी आहे, शेतीचं पाणी असेल, पिण्याचं पाणी असेल, या संदर्भातल्या प्रत्येक गावात समस्या आहेत. रस्ते, दळणवळण, औद्योगिकच्या गोष्टी पहा. कुठली इंडस्ट्री या एरियामध्ये नाही. जर असं काही करता आलं, मुख्यतः सर्व विकास कामांचा बेसिक जो पाया आहे, तो आहे डेटा. मला कुठल्याही नेत्याकडे असा आमच्या इथला डेटा दिसत नाही, की साधारणतः या भागातील गावांमधील किती युवक आहेत, की जे रोजगारासाठी विविध क्षेत्रामध्ये काम करू शकतात किंवा स्वतःचा व्यवसाय उभे करू शकतात. असा कुठलाही बेसिकली सर्व्हे आजपर्यंत कधी झालेला नाही. या ठिकाणचा अंजीर आहे, या ठिकाणचं सीताफळ आहे, यासाठी काही प्रोसेसिंग प्लांट, फार्मर प्रोड्युसिंग कंपनी करून एकत्रित करून करता येईल का? यासाठी कुठलाही विचार झाला नाही. आज आमच्या गावामध्ये आम्ही महिला अस्मिता भवन उभारतो. त्या महिला अस्मिता भवनमध्ये महिलांच्या सबलीकरणासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या आम्ही केल्यात. म्हणजे साधा पापड मेकिंग पासून फायनान्शियल मॅनेजमेंट पर्यंतचं ट्रेनिंग आम्ही महिलांना त्या ठिकाणी देतो. म्हणजे महिला सक्षम आणि सबलीकरण झालं तरच आपल्या भागाचा विकास होईल. असं धोरण पूर्ण गाणात होणं गरजेचं आहे. प्रचंड मी लास्ट टाइम पण सांगितलं, की बचत गटाची प्रचंड संख्या या गणामध्ये आहे. पण मात्र त्या दृष्टीने त्या महिलांना तितकं प्रोत्साहन किंवा उद्योगाच्या दृष्टीने जे काही दृष्टिकोन आहे, त्यांच्याकडे त्या दृष्टीने पाहिलं गेलं नाही. पुरंदर तालुक्यातील आपल्या इथे देवडी सारख्या एका गावात एक महिला महिन्याला 3,40,000चा चेक आपल्या कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून घेते. असं काही जर आपल्याला करता आलं, आपल्या मतदारसंघात करता आलं, तर कुठेतरी या महिला
आपल्या उद्योगाकडे वळण्याचा दृष्टिकोन होईल आणि प्रचंड म्हणजे सध्या रस्त्याची परिस्थिती तर एवढी भयंकर आहे. म्हणजे लोक अक्षरशः 5-5 किलोमीटर फिरून दुसऱ्या रस्त्याने जात आहेत का तर रस्त्यांची परिस्थिती भयंकर आहे. पाण्याचा प्रश्न भयंकर आहे. या सर्व प्रश्नांवरती काम करणं खूप गरजेचं आहे आणि ते करण्याचा माझा मानस आहे आणि ते केलंच गेलं पाहिजे. निवडणुका येतील जातील. मात्र या निवडणुकीत काहीही होईल. उमेदवार उभे राहू न राहू, कुणाचा जय हो, कुणाचा पराजय हो, परंतु या गोष्टींवरती मी 100% काम करणार. तुषारजी, आपल्या भागामध्ये खरं तर पुरंदर म्हणलं तर पूर्वी दुष्काळी तालुका म्हणून ओळख होती. पण पुरंदरोत्सव सारखी योजना आली आणि याच परिसरामध्ये बारमाही शेती ही बागायती झाली. पण हे सर्व केलं, शेतकरी समृद्ध झाला. पण तरी देखील या भागामध्ये ह्या सर्व विकास कामांच्या समस्या आहेत. नेमकं ह्याच्याबद्दल काय सांगाल? पुरंदर वृक्षाचं पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतंय का तर 100% शेतकऱ्यांपर्यंत पाणी अजूनही पोहोचलेलं नाही. काही गावांना अजूनही लाईन कनेक्ट करण्याची बाकी आहे. मात्र ज्या ज्या वेळी लोकांचे प्रश्न आले, लोकच उभं राहिले, लोकांनीच आंदोलनं केली. त्या ठिकाणी पाणी पाणी सोडण्याची पद्धत असेल किंवा प्रेशरच्या काही समस्या आहेत किंवा जे शेतकऱ्यांना रक्कम लाईट बिलच्या साठी किंवा इतर ह्याच्यासाठी भरावी लागते. यावेळी प्रस्थापित कुठल्याही नेत्याने शेतकऱ्यांसोबत कधीही उभे राहिले नाही. म्हणजे शेतकऱ्यांनीच त्या संदर्भात सगळ्या गोष्टी करायच्या, शेतकऱ्यांनीच त्या ठिकाणी जायचं. विविध तक्रारी शेतकऱ्यांच्या आल्या. मात्र शेतकरीच जर आपण म्हणतोय की बारामाही पाणी, पण खरंच बारामाही पाणी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत, शेतकऱ्याच्या विभागापर्यंत पोहोचतं का? तर 100% नाही. प्रचंड समस्या या बाबतीत देखील आहे. जानाई शिरसाई बाबत देखील तोच प्रश्न आहे. आपल्या हक्काचं नाझरे धरणाचं पाणी असेल, हे देखील ही यंत्रणा जी बंद आहे, ती देखील सुरू करणं तितकंच महत्वाचं आहे. असे विविध प्रश्न आहेत, ते केले गेलेच पाहिजेत. आणि मूळतः पाण्यासाठी माझं असं मत आहे की लिफ्ट इरिगेशन नावाचा हा प्रकार जर आपण बऱ्यापैकी या भागात करू शकलो, कारण इथली जमीन ही खडकाळ स्वरूपाची आहे. काही ठिकाणी काळी माती देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं जर आपण करा नदीचं पाणी लिफ्ट इरिगेशन करून विविध तलावांमध्ये जर सोडलं, तर हा जो बेनिफिट्स आहे, हा देखील बेनिफिट सर्व शेतकऱ्यांना मिळू शकतो. तुषारजी, बेलसर माळशिरसच्या जिल्हा परिषद गटातील सर्व मतदारांना आपण काय आवाहन कराल? मतदार बंधू भगिनींना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की विकासाचं धोरण जो घेऊन आपल्यापर्यंत पोहोचेल अशा उमेदवारांना निवडा. मात्र आत्ता निवडणुका आल्या म्हणून आपल्यापर्यंत कोण पोहोचतंय किंवा गेल्या 5 वर्षात आपल्यापर्यंत किती विकास योजना झाल्या, आपल्या गावामध्ये किती जनता दरबार झाले, आपलं मत मांडण्याची संधी आपल्याला किती वेळा मिळाली, या सगळ्या गोष्टींचा विचार करा. या सर्व गोष्टींची आपण व्यापकता लक्षात घेऊन मतदार आशीर्वाद देताना या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. आणि एक फार छान मला असं बोलावंसं वाटेल की पद का अंतिम ध्येय नहीं है कि सिंहासन चढना, पद का अंतिम ध्येय नहीं है कि सिंहासन चढ जाना, सबको साथ लेकर हे आगे बढ़ते जाना. त्याच्यामुळे सर्वांना सोबत घेऊन ही जी सामाजिक चळवळ आहे ही राजकारणाच्या माध्यमातून पुढे न्यायचंय आणि तुम्ही मायबाप जनतेने मला ही संधी द्यावी हीच माझी कळकळीची विनंती. धन्यवाद.